हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। आज मी करंट इलेक्ट्रिसिटीचे काही न्यूमेरिकल घेतोय जे की एक्झाममध्ये विचारत असतात। खूप मोठे न्यूमेरिकल करायचे नसतात। का बरं? कारण की आपल्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर नीट समजून घेतली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की 2 मार्काचे न्यूमेरिकल फार महत्त्वाचे आहेत। जास्तीत जास्त 3 मार्काचे न्यूमेरिकल येऊ शकतो। किती? तर ते येतात 5। 2 मार्काचे न्यूमेरिकल सेक्शन बी मध्ये 5, सेक्शन डी मध्ये 3, कारण की 2 मार्क थेरी 2 मार्क न्यूमेरिकल असे 8 न्यूमेरिकल येतात। म्हणून 2 मार्काचा न्यूमेरिकल महत्त्वाचा आहे। आणि कधी कधी 2-2 मार्काचे न्यूमेरिकल मर्ज करून 3 मार्काचा न्यूमेरिकल येत असतो। म्हणून फार टफ असे न्यूमेरिकल येतील का? तर असं नसतं। टेक्स्टबुकचे न्यूमेरिकल जे असतात सॉल्ड अनसॉल्ड हे केले पाहिजे, याच्यातूनच तुम्हाला खूप मोठा मार्ग भेटू शकतो। तर चला बघूया आजच्या करंट इलेक्ट्रिसिटीचे टेक्स्टबुक न्यूमेरिकल याच्यावरती। या ठिकाणी थोडासा एक प्रॉब्लेम आहे न्यूमेरिकलमध्ये। जर तुम्ही नीट बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल। हळूहळू मी समजून सांगतो। प्रश्न काय आहे? फिगर शो करंट पार्ट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट फाइंड द एक्स। एक्स कुठे दिसतं? हे या ठिकाणी किती करंट बाहेर येईल असा प्रश्न येतो। आता जंक्शनमध्ये करंट आत येत असेल तर ऍड करतो आपण, आणि जर बाहेर जात असेल तर मायनस करतो। सरळ सरळ प्रश्न आहे। आता एक मला सांगा, या ठिकाणी करंट जर विचार केला, I1 आत येतो, I3, I2 बाहेर जातो, तर I3 किती असेल? बरोबर आहे। जर कोणी विचारलं मला की या ठिकाणी हे जे काही करंट आहे I3 जर काढायचं तर कसं काढणार? I3 हा I1 मायनस I2। आता I3 का बरं मी इक्वल टू लिहिलं? याचं कारण असं आहे की या जंक्शनमध्ये येणारा करंट हा 17 एम्पियर आहे, जाणारा 3 आहे, तर I3 मध्ये किती येईल हा प्रश्न आहे। म्हणून इथे सरळ सरळ आहे, I3 17 आहे, हे 3 एम्पियर आहे, तर 14 एम्पियर हा I3 जवळ करंट आहे। म्हणजे हा जो काही आहे हा 14 एम्पियर इथे येतो। आता हा जर बाहेर जात असेल तर मायनस करायला पाहिजे। इथं 16 दाखवलं, का दाखवलं मला माहिती नाही टेक्स्टबुकमध्ये। हा बाहेर जात असेल तर मायनस करावं लागेल। म्हणजे I5 किती असेल? जर बघितलं पुस्तकात थोडंसं मला वाटतं की ते I4 आत येत असेल, म्हणून तसं उत्तर दिलेलं आहे। पुस्तकात चुकीचं आहे, काही टेक्स्टबुक जर अपडेट असेल तर त्यात बरोबर पण असू शकतात। I5 बघा, I5 हा I5 काढायचा आपल्याला, तर I3 आत येतोय आणि I4 बाहेर जातो, म्हणून मायनस। बघा आत येणाऱ्याला प्लस, नंतर हे मायनस केलेलं कळालं। I3 14 आहे, I4 हा 2 आहे, तर I5 जो आहे आपल्याकडे हा 12 एम्पियर दिसतो। राईट आहे, कळालं? I3 कळालं किती 14 भेटला, I5 कळाला। आता I6 काढायचं आहे, बरोबर आहे? I6, तर I6 इज इक्वल टू I5 मधून हा I7 बाहेर चालला, I7 बाहेर चालला, तर I5 काय आपल्याकडे 12 आहे, I7 किती आहे? 9 आहे, तर किती झालं? इथं 3 एम्पियर यायला पाहिजे ॲज पर या डायग्रामनुसार। पण मला असं वाटतं टेक्स्टबुकमध्ये असं म्हणायचं असेल ह्या आत यायला, आत जर आला असं 16 मधून 9 गेले तर 7 राहिले असते। I7 इथं आपलं 3 एम्पियर यायला, जर हा आत आला असता तर I6 आपला 7 एम्पियर पण आला असता। लक्षात येतं? म्हणजे क्वेश्चनमध्ये काहीतरी गडबड आहे, एवढं लक्षात घ्या। आता मी हे न्यूमेरिकल मोठमोठाले आहेत, लंबे आहेत, चौडे आहेत, म्हणून हे घेणार नाही। घ्यायचं तर घेतो, तुमचे कॉमेंट जर आले तर, पण मी तुम्हाला अत्यंत सोप्या असल्या प्रकारचे न्यूमेरिकल जे आहेत ते घेण्याचा माझा मानस आहे। तुम्हाला जर वाटलं तर निश्चित कॉमेंट करा मला, मी निश्चितच त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे, निश्चित करेल, काही विषय नाही आहे। चला प्रश्न नीट वाचा भावांनो, काय प्रश्न दिला काय नाही आहे। इन an experiment to determine the internal resistance of cell of EMF दिलेला आहे, याला गिव्हन डेटा असं लिहायचं भावा, गिव्हन डेटा लिहायचं इथे। EMF दिलेला आहे आपल्याकडे 1.5 व्होल्ट। ओके, द बॅलन्स पॉइंट ऑफ ओपन सेल कंडिशन दिलेली आहे, बॅलन्स पॉइंट ओपन कंडिशन दिलेली आहे, त्याला आपल्याला L1 म्हणता येईल का? है ना, L1 लेंथ आहे ती दिलेली आहे 76.3 सेंटीमीटर दिलेली आहे। व्हेन रेजिस्टन्स R दिलेला आहे आपल्याकडे 9.5 ओहम दिलेला आहे। यूज इन द एक्सटर्नल सर्किट ऑफ सेल, बॅलन्स पॉइंट शिफ्ट झाला
त्याला आपण L2 म्हणतो का? L2 म्हणतो आपण त्याला. 64.8 सेंटीमीटर. आधी नाही का तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स कसा काढावा याच्या थेअरीचा क्वेश्चन बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. वायर डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल काय असेल? हा काय असेल हा प्रश्न आहे. मला वाटते ज्यांना इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेलचा फॉर्म्युला माहिती आहे ते डायरेक्ट असं लिहितील, बरोबर आहे, L1 मायनस L2 डिवाइड बाय L2. राईट आहे ना? असं लिहिलं तर चालेल. म्हणजे तुम्हाला कळेल की गिव्हन डेटा मी असा का लिहिला. काही जणाला प्रश्न पडतो की EMF असा का लिहिलं सर? L1 याला L2 का म्हणलं? पहिली जे लेंथ असते ते L1 आहे, दुसरी L2 आहे. R रेजिस्टन्स मला स्मॉल r काढायचा हे तेव्हाच कळेल जर तुमचं नॉलेज आधी थेरीचं चांगलं असेल तर. बघा कॅपिटल R दिलं 9.5 आहे. L1 किती दिलेलं आहे आपल्याकडे? 76.3. L2 किती आहे? 64.8 डिवायडेड बाय 64.8. राईट आहे. तर स्मॉल r इज इक्वल टू 9.5. सबट्रॅक्शन इथं करून घ्या. 76.3 आणि 68. ठीक आहे. मायनस करा इथे. इथं 13मधून 8 गेले, 13तून 8 गेले, 5 काय होते भाऊ? 5. ठीक आहे ना? इथं 5 झाले म्हणजे 1, इथं पण 1, म्हणजे इथं 11.5 येतोय का? बघा. अरे 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 काय होतंय बाबा? काहीतरी होतंय. 1 मिनिट. तर असं हां काय होतंय काही कळालं नाही भाऊ. 11.5 डिवाइड बाय 64.8. पुन्हा 11.5ला तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. लॉग टेबलचा यूज करू आपण नंतर. ठीक आहे ना? लॉग टेबलचा पण यूज करायचा आहे. आधी 9.5ने मल्टिप्लाय करा. 9.5ने मल्टिप्लाय करा. 5 5 25, हातच्याले 2, 5 1 5 7 आणि हे 5, बरोबर आहे. प्लस घ्या इथे 9 5 45, हातच्याले 4, 9 1 9 13, हातच्याले 1 9 1 9 10. चला 5 12 8 आणि 1 9 0 हे एवढे आले आणि किती? 2 सोडून पॉईंट म्हणजे 109 है ना? स्मॉल r इज इक्वल टू 109.25 आणि डिवायडेड बाय 64.8. चला आता आपण यांचा लॉग बघू आणि संपून टाकू. लॉग घ्यायचा कोणा सर? 109.25 आणि लॉग जो आहे 64.8. आता इथे जो येईल इथं 2 पॉईंट येईल आणि इथं 1 पॉईंट येईल. आता 10चा 9 मध्ये बघा लॉग बघा. 10चा 9 मध्ये यायला लागला 0, 374 आणि मेन डिफरन्स 2 मध्ये किती? 10चा 9 मध्ये येतोय माझा 74 आणि 2 मध्ये 8 म्हणजे 82 झाले का? 0 3 82 0 3 82. आणि आता 64चा 8 मध्ये बघायचा आहे. 64चा 8 मध्ये माझ्याकडे 64चा 8 मध्ये 81 16 येऊन राहिला भाऊ. 81 16. डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करतात लॉगचं. 12तून 6 गेले 6, 7मधून 1 गेला 6, हा इथे 2, इथून आता 10तून 8 जर गेले तर 2, 1मधून 1 गेला. याचा अँटीचा लॉग बघा. ठीक आहे. आता अँटीचा लॉग यायला 22चा 0.22 म्हणजे 0.22 म्हणा, 22 नका म्हणू त्याला, 0.22चा आपल्याला बघायचा कुठे? 6 मध्ये आला माझ्याकडे 1683 आणि इकडे 6 मध्ये मला वाटतं 2 आहे 85, 1685. ठीक आहे. 1685 1 सोडून पॉईंट असतो. रेजिस्टन्स ओहममध्ये मोजला जातो. 1.6 एवढं तुमच्या 1.686 आलं चालेल, एवढं चालतं. ठीक आहे. करेक्ट आन्सर आलं. आता याला मार्किंग कशी आहे बघा, नीट लक्ष द्या. मार्किंग कशी आहे? फॉर्म्युला लिहिला अर्धा मार्क, 2 मार्काला क्वेश्चन आहेत. हा गिव्हन डेटाला मार्क नाही, गिव्हन डेटा फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करण्याला अर्धा मार्क आहे. कळालं? बाकी कॅल्क्युलेशनला मार्क नसतात इतक्या, इथं 1 मार्क आहे डायरेक्ट. हे लक्षात घ्या. असे 2 मार्क तुम्हाला क्वेश्चन्स येतो. म्हणजे मला सांगायचं काय तर मी इथं तुम्हाला एकदा लिहून देतो. फॉर्म्युला लिहिण्याला, फॉर्म्युला जर तुम्ही बरोबर लिहिला असेल तर अर्धा मार्क आहे. गिव्हन व्हॅल्यू पुट केली, गिव्हन
व्हॅल्यू म्हणा, गिव्हन डेटा नका, गिव्हन व्हॅल्यू पुट करण्याला अर्धा मार्क आहे, आन्सर ला अर्धा मार्क आहे आणि युनिटला अर्धा मार्क आहे. पण तो वेगळा देत नाही, तिथे एक देतात डायरेक्ट. हां, युनिट जर बरोबर नाही आलं तुमचा अर्धा मार्क जाईल. म्हणजे स्टेप कोणती लिहिली, कशी लिहिली याला मार्क असतात. चला, आता आपल्याला न्यू क्वेश्चन 9.7 तुमच्या पुस्तकात दिलेलं असेल, नीट लक्षात घ्या. काय काय म्हटलं ते, ग्लॅव्हनोमीटर हॅज रेजिस्टन्स दिलेला आहे. ग्लॅव्हनोमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय लिहाल बरं, गिव्हन डेटा लिहाल. गिव्हन डेटा काय लिहाल, जर रेजिस्टन्स ग्लॅव्हनोमीटरचा असेल तर जी वापरू आपण. ठीक आहे, आपल्याकडे जी सिम्बॉल आहे ग्लॅव्हनोमीटरचा, हा 100 ओहम आहे. आणि फुल स्केल डिफ्लॅक्शन करंट, फुल स्केल डिफ्लॅक्शन करंट म्हणजे IG. कोणातून चालला करंट, तो कोणातून, ग्लॅव्हनोमीटरमधून. लक्षात राहू द्या, 100 लक्षात घ्या, मायक्रो ॲम्मीटर. ठीक आहे. नेक्स्ट काय, व्हॉट शंट रेजिस्टन्स शुड बी ॲडेड सो दॅट द ॲमीटर कॅन रेंज, म्हणजे व्होल्ट मीटरची जी रेंज आहे, नाही सॉरी भाऊ, व्होल्ट मीटरची नाही, ॲमीटरची, कारण की मिली ॲमीटर आहे, त्याची रेंज 0 ते 10 दिलेली आहे. म्हणजे तुमची त्या ठिकाणी करंट जो आहे तो 10 मिली ॲम्पियर आहे, असं दिलेलं आहे. मला वाटतं सगळ्यांना सगळं कळत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातो. आता याच्यावरून काय ठरवता येईल, याचं पूर्ण कन्व्हर्जन करायचं का, करायचं तर करू शकता, ॲम्पियरमध्ये करू शकता. कोणाला वाटतं की मिली ॲम्पियर करून घेऊ, चालेल, हा प्रश्न तुमचा आहे, तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. तर मी मिली ॲम्पियर पुस्तकात दिलं म्हणून करतोय भाऊ. तर बघा, हे 100 आहे आणि मिली म्हणजे -3 मिली ॲम्पियर झालं. हे लक्षात येतं बाबा, काही टेन्शन घेऊ नका. मला वाटतं की हे सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे होतं, असं माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, चालेल. नसेल करायचं तर पूर्ण करायचं तर पूर्ण कन्व्हर्जन करा, तुमची मर्जी आहे. पुस्तकापेक्षा वेगळं पण तुम्हाला करता येऊ शकतं. माझा प्रश्न काय आहे, तर माझा प्रश्न आहे सेंट रेजिस्टन्स काढायचा. कुठे देईल सर, बघा, व्हॉट इज द सेंट रेजिस्टन्स, यस काढायचं. ठीक आहे, याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, पण मला माहिती आहे यस इज इक्वल टू GN-1 असा एक फॉर्म्युला आहे. कोणाला वाटलं की नाही सर मला हे नाही फॉर्म्युला ठेवायचा, हा ठेवायचा, तर हा पण ठेवता येऊ शकतो, I-IG × G. कारण की IG व्हॅल्यू दिली आहे, I पण दिलेलं आहे, दोन्ही पद्धतीने करून देतो. पुस्तकात असं दिलं. आता N म्हणजे काय असतं बरं, I/IG आहे, म्हणजे आधी N काढता येईल. राईट आहे, तुमची मर्जी, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तर I काय दिलं सांगा, I दिलं 10. आणि याला कसं करता येईल सर, आता याला 10⁻⁻1 करता येईल. हे लक्षात येतं मित्रांनो, हे लक्षात येतं. 10⁻⁻1 मिली ॲम्पियर कसं काय केलं सर, कन्व्हर्जन कळालं का तुम्हाला, कळालं. हे 10⁻² होते म्हणून 10⁻⁻1. वर जर गेलं तर N इज इक्वल टू 10 आणि हा 10 म्हणजे N इज इक्वल टू 100 होईल. माझ्याकडे फॉर्म्युला S इज इक्वल टू GN-1. तर S, Gची व्हॅल्यू 100 आहे, N ची व्हॅल्यू 100-1 आहे. तर S इज इक्वल टू येत आहे 100/99 ओहम असा रेजिस्टन्स किंवा 1 पॉईंट समथिंग आन्सर येईल. माहिती आहे ना, 100/99 1.1 पुस्तकात असं दिलं, लिहू शकता. नसेल लिहायचं तर नका लिहू. आणि हे ऑरमध्ये देतो आहे. आता हे जे काही या ऑरमध्ये आपण करू, बघा फॉर्म्युला यस है ना, हा IG. तुम्हाला जर करायचा असेल तर याही पद्धतीने उत्तर चुकीचं येणार नाही, ही शाश्वती आहे. यस, बघा IG काय दिला आपल्याकडे, 10⁻⁻1 म्हणून 10⁻⁻1 डिवायडेड बाय I काय दिला आपल्याला, 10 दिलेला आहे. 10⁻⁻1 म्हणजेच काय, 0.1. हे लक्षात येतं. 10⁻⁻1 म्हणजे 0.1, कारण की इथं सबट्रॅक्शन आहे. आणि G किती दिला आपल्याला, 100 दिला, सगळ्यांना माहिती आहे. तर यस इज इक्वल टू, बघा इथे 100 10⁻⁻1 डिवायडेड इथे येईल 0.9 असं काहीतरी उत्तर येईल. राईट आहे, आलं उत्तर, कळतं, उत्तर आलेलं आहे, जवळपास उत्तर करेक्टच आहे. राईट आहे ना, उत्तर आलं, काय हरकत नाही, असं लिहिलं तरी चालेल. किंवा यस इज इक्वल टू 10/0.9 असं लिहिलं तरी चालू शकतं. किंवा याचं कन्व्हर्जनच करायचं असेल तर करता येऊ शकेल, तुम्हाला येईल. कळालं, नक्की लक्षात येतं. IG ची व्हॅल्यू आहे
याचं पण उत्तर बघा 1 पॉईंट समथिंग येईल आणि याचं पण 1 पॉईंट समथिंग आन्सर येईल. हे ऑरमधलं करा किंवा तुम्हाला हे योग्य वाटलं तर हे करा. ऑप्शन दिले मी तुम्हाला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेंड रेजिस्टन्स. गिव्हन डेटा लिहा पहिल्यांदा. सर्वात आधी गिव्हन डेटा लिहा. गिव्हन डेटा लिहिल्यानंतर तुम्हाला सेंड रेजिस्टन्स विचारलेलं आहे. अलाउ द 20% ऑफ मेन करंट थ्रू द ग्लॅव्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स. ग्लॅव्हनोमीटरचा रेजिस्टन्स लिहून घेतो एकदा आणि मला करंट किती दिला हे तुमच्या एकदा लक्षात आणून देतो. आय जी जो काही करंट आहे हा आय जी करंट त्यांचं म्हणणं होतं 20% ऑफ मेन करंट म्हणजे आय. बघा अलाउ द 20% पण कोणाच्या मेन करंट. मेन करंट म्हणजे जो करंट येतो आय नावाचा जो काही करंट डिव्हाइसमध्ये येतो आपल्या तो करंट आहे. सर याला मी असं लिहू शकतो आय जी. बघा नीट लक्षात घ्या. म्हणजे हे जे काही सेंड रेजिस्टन्स आहे म्हणजे हा अमीटर आहे. तुम्हाला कसं कळालं. सेंड नाव आल्यामुळं कळालं. हे बघा हे असं सर्किट आहे. लक्षात येतं ना. हा सेंड रेजिस्टन्स आहे. मग इथून ग्लॅव्हनोमीटरमधून जो काही करंट असतो ना तो 20% अलाव केला मेन करंटच्या. हा जो काही मेन करंट होता बाकीचा करंट हा आय एस मधून सेंटमधून जातोय हे त्याचा अर्थ आहे ना. चला मग 20%चा अर्थ काय सर 100. हे आहे. याला असं लिहा. काही लोक असं लिहितील 0 कॅन्सल म्हणजे 0.2 उत्तर येईल. असं पण लिहा. मला सेंड रेजिस्टन्स काढायचा. आता मी तुम्हाला ऑप्शन दिला. तुम्हाला जो फॉर्म्युला वाटेल तो ठेवा. माझं काही मत नाही. ठीक आहे. आय जी हा फॉर्म्युला ठेवायचा ठेवा. आय जी इंटू जी. कारण की पण सर आय करंट हा ठीक आहे ना आय काढता येईल. तर यस आय जीची व्हॅल्यू 0. आहे. हा आय आहे. आय जीची व्हॅल्यू 0. आहे आणि हे जी आहे. चला आता आपल्याला यस इज इक्वल टू 0.2 आहे. ते बरोबर दिसत नसेल तर पुन्हा सांगतोय. आय कॉमन काढला मी म्हणजे 1 - 0.2 आणि हा जी आहे. जीची व्हॅल्यू पण ठेवायची. ठेवून द्या. जीची दिली का. हा 99 दिलेली आहे. ठीक आहे. नंतर ठेवून घेऊ आपण. हे बघा आय कॅन्सल. ठीक आहे. यस हा 0.2 हा 0.8 कळालं. 1 मधून 0.2 जर गेला असेल तर. आणि जीची व्हॅल्यू किती आहे 99. मला वाटतं याला असं जर केलं तर सर 2 एक पॉईंट शिफ्टिंग करून चालेल आणि याला 8 कळतं ना. चला याला घेऊ आता. हे 4च आहे. तर यस इज इक्वल टू 99/4 म्हणजे 24 पॉईंट समथिंग उत्तर येणार आहे. हे सगळ्यांना कळालं असेल. यस इज इक्वल टू है ना 4 2 8 1 राहिलं 4 चूक 16 कळालं 3 राहिले 4 7 28 4 25 असं काहीतरी उत्तर यायला पाहिजे. बघा बरं 24.75 असं आहे. आता इथे मी प्रत्येक वेळेस लक्षात घ्या. फॉर्म्युला लिहिला अर्धा मार्क. गिव्हन डेटा पुट केला अर्धा मार्क. आन्सर विथ प्रॉपर युनिट लिहिलं 1 मार्क. 2 मार्काचा प्रश्न असतो असा. कारण की हा मोठा प्रश्न नाही. लक्षात राहू द्या. हा छोटे प्रश्न आहेत. फार मोठे प्रश्न आहेत का नाही. चला तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. नेक्स्ट ग्लॅव्हनोमीटर हॅज रेजिस्टन्स. ग्लॅव्हनोमीटरचा रेजिस्टन्स पहिल्यांदा काय लिहिसाल बरं. गिव्हन डेटा. गिव्हन डेटा बघा ग्लॅव्हनोमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे जी किती दिला 25 ओहम. आणि फुल स्केल डिफ्लॅक्शन करंट म्हणजे ग्लॅव्हनोमीटरचं फुल स्केल डिफ्लॅक्शन म्हणजे ग्लॅव्हनोमीटरमधून जाणारा करंट आहे तो आहे 25 मायक्रो अँपियर. ओके. व्हॉट रेजिस्टन्स शुड बी ॲडेड द रेंज म्हणजे हा व्होल्टमीटर आहे. तुम्हाला कशावरून कळतं. व्होल्टमीटरची रेंज म्हणजे व्होल्टमीटर असेल करंट असतं तर अमीटर असतं. कळालं ना. ठीक आहे. तर व्होल्टेज जे दिलेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे 0% 10 म्हणजे 10 व्होल्ट्स आहे. आपल्याला व्हॉट रेजिस्टन्स शुड बी ॲडेड म्हणजे यक्स काढायचा. ज्यांना माहिती नसेल तर मी असं शिकवताना थेरी शिकवताना मी तुम्हाला म्हटलं होतं हा ग्लॅव्हनोमीटर आहे आणि हा तुमचा एक यक्स याच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स लावायचा. जाणारा करंट हा आय जी इथनं आहे. आय जी बदलत नाही. आठवतं. तर तुम्हाला यक्स जर काढायचं तर असा फॉर्म्युला होता माझ्याकडे V/IG - G. हा आपला बेसिक एक फॉर्म्युला आहे. व्ही आहे हो सर. आय जी आहे हो सर. जी आहे. हां चला मग काढून घ्या. बघा यक्स व्ही किती आहे 10. आय जी याला कन्व्हर्जन करून घेऊ आता.
आहे ना, मायक्रो आहे. तर 25 मायक्रो म्हणजे -6 माहिती आहे बाबा. याला तुम्ही असं लिहू शकता 25 10⁻⁻6 एम्पियर. कळालं. मायनस जीची जी व्हॅल्यू आहे ते 25 आहे. ठीक आहे. यक्स चला हे जर वर गेले तर सर 100 10⁻⁶ होईल सर. हा 25 हे एका स्टेपमध्ये करायला पाहिजे, पण मी थोडंसं मोठं करतोय. कळलं का. आता बघा मी याला 100 करतोय. काय करतोय आणि इथला पॉवर 1 नाही कमी करतोय. 10⁻⁶ होता मायनस वरी गेल्यावर +6 झाला. एक पॉवर कमी केला म्हणजे 100 झाले. का करतोय कळालं असेल की सर 25 ने डिव्हिजन करणं सोपं जाईल म्हणून. म्हणजे ह्या झाला 4 म्हणजे 450 आहेत. तर तुम्ही इथं 10⁻⁵ लिहा मायनस. आता 5 शून्य द्या त्याच्यावर बघा, म्हणजे 4 लाख होणार. माहिती आहे ना 5 शून्य म्हणजे बघा बराबर आहे. 5 लाख मधून तुमचे 25 गेले तर किती राहिले सर 3 लाख. बराबर आहे ना. 99,000 बराबर आहे हा ना. 3,99,000 किती राहतील बघा. 3,99,000 किती राहतील हे 25 गेल्यावर 975 का हां ओहम एवढा रेजिस्टन्स असायला पाहिजे होता. कदाचित तुमचं पण एवढंच उत्तर यावं अशी अपेक्षा आहे. काही लोक पॉवरमध्ये लिहायचं तर लिहू शकता. 3 पॉईंट समथिंग पॉवरमध्ये लिहायचं तर लिहा. काही लोकांना वाटलं की नाही सर हा रेजिस्टन्स किती सिरीजमध्ये लावला तर असं पण लिहू शकता तुम्ही. 3.99 बस 10⁻⁵ किती 1 2 3 4 5 ओहम हा ना. असं पण लिहिलं तरी चालेल. ऑरमध्ये तुमची मर्जी. आणखीन पॉईंट शिफ्टिंग करायचे करा. या चॅप्टरचा हा लास्टचा क्वेश्चन्स आहे. ठीक आहे चला. ग्लाव्हनोमीटर हॅज रेजिस्टन्स. गिव्हन डेटाला सर्वात आधी गिव्हन डेटा. ठीक आहे. काय आहे ग्लाव्हनोमीटर हॅज द रेजिस्टन्स म्हणजे जी दिला आहे तो किती आहे 40 ओहम आहे. करंट दिलेला आहे कशातून ग्लाव्हनोमीटरचाच असेल IG. तो दिलेला आहे 4 मिली एम्पियर. नीडेड फॉर द फुल स्केल डिफ्लेक्शन. व्हॉट इज द रेजिस्टन्स. हाऊ इज कनेक्टेड कन्वर्ट इंटू द ग्लाव्हनोमीटर टू अमीटर आणि व्होल्टमीटर दोन्ही करायचे. अच्छा म्हणजे 2 प्रश्न आहेत. हा 3 मार्कासाठी प्रश्न आहे. लक्षात राहू द्या. पहिल्यांदा तुम्हाला गिव्हन काय दिलं हे कळणं गरजेचं होतं. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे अमीटर बनवायचा. तर ए आधी सॉल्व करतोय. अमीटरमध्ये आपल्याला रेंज करायची 0.4 एम्पियर. हा मिली एम्पियर छोटा करंट असतो. एम्पियर हा मोठा करंट आहे. याला जर कन्व्हर्जन केलं तर 4 × 10⁻³ एम्पियर. आता कळालं का किती छोटा करंट येत आहे. आणि आपल्याला करायचं काय की रेजिस्टन्स काढायचं आहे. सेंट रेजिस्टन्स किती असेल की बाबा जर तुमच्या अमीटरची करंट मोजण्याची कॅपॅसिटी 0.4 एम्पियर करायचं असेल तर किती सेंट रेजिस्टन्स त्याच्या कशाच्या पॅरलमध्ये लावला. ग्लाव्हनोमीटरच्या पॅरलमध्ये हा जो काही सेंट रेजिस्टन्स लावला भावांनो तो कितीचा असला पाहिजे. तर फॉर्म्युला यस है ना. IG I - IG जी तर दिलेला आहे. जी पण आहे सर. ओके यस. IG ची व्हॅल्यू आहे सर 4 × 10⁻⁻3. ठीक आहे. हा आहे 0.4 आणि हा आहे 0.004. 3 ने शिफ्ट केला बघा. लक्षात घ्या इथं 3 ने शिफ्ट का करायचं काम पडलं सबट्रॅक्शन आहे. आणि जी किती आपल्याकडे 40. ठीक आहे. चला कसं लिहू सर. यस इज इक्वल टू लक्षात घ्या 4 × 10⁻⁻3 या दोघांचं सबट्रॅक्शन. लक्षात घ्या गडबड करू नका. 0.4 इथं सबट्रॅक्शनमध्ये 0.004 असं सबट्रॅक्शन आहे. तर इथं नाही नंबर तर तुम्ही 0 देऊ शकता. कसं लिहायचं बघा. 10तून 4 गेले 6 इथं 9 इथे 3. लक्षात आलं. हे यांचं सबट्रॅक्शन कळणं गरजेचं आहे. यांचं सबट्रॅक्शन करणं गरजेचं आहे. 396 आणि हे 40 आहे. ओके. हे 4 × 16 160 येईल. 10⁻³ आहे. इथं मी पॉईंट ठेवतो मुद्दामून 10⁻⁻1 करतो. आता लक्षात घ्या 16 केलं मी 10⁻² झालता. एक पॉईंट शिफ्ट केला हा 10⁻1 झाला आणि हे 3.96 आलं.
पॉईंट शिफ्टिंगमुळे मला करायचं काम पडायला स्टेप करू नका तुम्ही. तुम्हाला कळत असेल तर मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला 1.6 येतं. बघा हे इथं 1.6 कसं केलं, 10⁻⁻1 मधून 10⁻1 गेला तर 10⁻⁻1 एक पॉईंट शिफ्ट केला. आता यांचा लॉग बघायचा 3.96. तर इथं जे 0. काहीतरी आन्सर येईल. ठीक आहे, चला मी करून देतो आता लॉग टेबलनं. आता इथं लॉगचा यूज करणार आहे 1.6 आणि लॉग हवा आहे 3.96. तर यांचा 0 पॉईंट कॅरेक्टरिस्टिक्स मेंटिसचा माहीत पाहिजे, नसेल तर माझी लॉग टेबलची सिरीज बघा, वेळ गेला नाही आणखी. 0 पॉईंट. चला लॉग टेबलमध्ये आपल्याला 16चा शून्यामध्ये बघायचं आहे. 2041 येतं, 2041 येतं. डिव्हिजन आहे म्हणून सबट्रॅक्शन करणार आहे आपण. आता 39चा 6मध्ये बघा, 39चा 6मध्ये जो आहे तो 5977 5977 सबट्रॅक्शन करतो. नीट लक्षात घ्या. 11चा मधून 7 गेले 4 राहिले, 13तून 7 गेले 6 राहिले, बरोबर आहे ना. इथं 13 कसे झाले कळाले का, मी हातचा घेतोय. 13तून 7 गेले. हा इथं नसताना घेतलंय म्हणजे 9 है ना. 9मधून 9 गेले 0, इकडला घेतला होता म्हणजे इथं झाले आता 11. 11तून 5 गेले 6, इथे नसताना घेतला म्हणून 12 आला. 12 कुठून आला, तर 0मधून 1 घेत असतात का, नाही, म्हणजे ते 12 येईल त्याच्यामुळे. चला तर यस इज इक्वल टू याच्या अँटीचा लॉग बघा आता 0.60चा 64मध्ये. चला तुम्ही स्वतः बिन बघण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न केल्याशिवाय जमणार नाही. ठीक आहे ना. आता मी फक्त सेंड काढलं काय बाबा, बर बाबा, अभी तो बहुत हिस्ट्री बाकी आहे रे बाबा. चला काय हरकत नाही. तर यस इथं लिहावं लागेल. याचा अँटीलॉग पाहायचा होता आपल्याला 0.60चा 6मध्ये, त्याला 4036 आहे माझं, आणि मेन डिफरन्स 4मध्ये 4च वाटतं 44 झालं, म्हणजे 0.44 40 एक सोडून पॉईंट, आणि पॉईंटच्या आधी 10⁻⁻1 आहे म्हणून यस इज इक्वल टू 0.404 रेजिस्टन्स ओहममध्ये लिहितात, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आलं का उत्तर. माझं उत्तर तर आलेलं आहे, तुमचं पण आलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. चला मला जरासा मार्कर वाईड यूज करावा लागेल आता. हां आता मला काढायचं नंबर 2. नंबर 2ला काय सर, इथे व्होल्ट मीटरची व्हीची रेंज दिलेली आहे 0.5 व्होल्ट. मला काढायचं काय, रेजिस्टन्स काढायचा, यक्स काढायचा. फॉर्म्युला काय बरं, यक्स इज इक्वल टू V/IG मायनस जी. यक्स व्ही किती आहे 0.5 आहे, आणि IG करंट कितना है भाई, बघा इथे 10⁻⁻3. जी किती आहे 40 आहे. ओके काय हरकत नाही. आता इथं लक्षात घ्या यक्स इज इक्वल टू, हा जर वरी गेला तर 500 होईल, बरोबर आहे. 500 कसा झाला एवढं कळणं गरजेचं होतं तुम्हाला. कळालं का. हे 10⁻⁻3 वर गेले +3 झाले. 0.5 मल्टिप्लाय 10⁻3 म्हणजे 1000 किती झाले 500 होतील ना, है ना. एक पॉईंट शिफ्ट जर केला तर यस. ओके चला मग आता यक्स हे करा आता कॅल्क्युलेशन. 4 × 4 ठीक आहे, राहिला 1, 4 × 2 8, 4 × 5 20 आणि हे गेले 40. तर यक्स इज इक्वल टू, आता 40 गेले म्हणजे किती राहिले 85 का ओहम रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावायला पाहिजे होता. मला असं वाटतं की डिटेल घेण्याचा तर प्रयत्न केलेला आहे. हे 3 मार्कासाठी प्रश्न कसा आहे नीट लक्षात घ्या. फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली आधा मार्क, आन्सर विथ प्रॉपर युनिट लिहिला आधा मार्क. इथे पण फॉर्म्युला दुसरा सब टाईप क्वेश्चन्स आहे, व्हॅल्यू पुटअप केली आधा आणि आन्सर विथ प्रॉपर युनिट, असा 3 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. 3 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे. हा 2 मार्कासाठी आहे, अर्धा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली आधा, आन्सर विथ प्रॉपर युनिट लिहिला 1 मार्क. 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. हा तो 2 मार्काला लिहून दिलेला आहे. इथे पण तुमचा 2 मार्काला प्रश्न येईल, हा पण 2 मार्काला प्रश्न आहे. ठीक आहे.
तुम्हाला वाटलंच तर हा एक एक्झाम्पल सॉल्व करून देतो. हे थोडंसं लेंथी क्वेश्चन असतो. लेंथी क्वेश्चन खूप जास्त येते. ही डायग्राम जी आहे मी स्वतः जर ड्रॉ केली असती तर बढिया झाली असती, पण ही डायग्राम मी स्वतः ड्रॉ करणार आहे. 7 व्होल्ट बघा, 7 व्होल्टची बॅटरी लावा, हायर लोअर पोटेन्शियल 7 व्होल्टची, याला एक इंटरनल रेजिस्टन्स जोडा, तो 1 ओहमचा आहे. काढायला मस्त वाटेल मी जर काढली डायग्राम, कारण की पुस्तकात इथं इंटरनल रेजिस्टन्स काढत नसतात. मी काढायला पाहिजे खरं जर पाहिलं तर, समजून घ्यायचं असेल तर. दुसरी 17 व्होल्टची 13 व्होल्टची बॅटरी आहे. सेम करा, 13 व्होल्ट बघा, 13 व्होल्ट ही हायर लोअर कळणं गरजेचं आहे. आणि इंटरनल रेजिस्टन्स यांचा 2 ओहमचा आहे. दिला ओके. आणि पॅरलल म्हणजे इचाच काय लावायचा, आणखीन 12 व्होल्टचा रेजिस्टन्स लावायचा. 12 बघा, 12 व्होल्टचा रेजिस्टन्स. ठीक आहे, 12 व्होल्ट. आता सगळ्यांना माहिती आहे पहिल्या बॅटरीतून जे करंट आहे त्याला I1 म्हणून, दुसरी जी बॅटरी आहे तिथून I2 करंट, इथे दोन्ही येऊन मिळतील, कंबाईन होतील, आणि हे कंबाईन झालेला करंट आहे I1 प्लस I2. हा असा फ्लो होईल, असा येईल. ज्या बॅटरीतून जो करंट गेला तो वापस येत असतो. I2 करंट गेला तर I2च निगेटिव्हमध्ये येईल. इथून I1 करंट गेला तर येणारा करंट हा कोणता असणार आहे मित्रांनो, I1. हे करंटचे डायरेक्शन येणं गरजेचं आहे. आता याच्यात ABCD काही नाव द्यायचं द्या, पुस्तकात वेगळं दिलं असेल तर तरी चालतं. मी असं पण नाव देऊ शकतो का बघा, मुद्दा म्हणून वेगळं देतो, ABCD F असं पण नाव देऊ शकता. हे मी डायग्राम मिटवणार आहे, त्यावेळेस तुम्ही विचारू नका. ही डायग्राम तुम्ही स्क्रीनशॉट काढा. मला माहिती आहे की सर इथं लूपचा लॉ इस्तेमाल होईल, लूप लॉ. तर पहिलं एक आपल्याला काय करायचं आहे महत्त्वाचं, करंट थ्रू इच रेजिस्टन्स सर्किट म्हणजे इच ब्रँचमधून काढायचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 12 व्होल्ट आणि पोटेन्शियल V इज इक्वल टू IR माहिती आहे ना. तर टोटल करंट I1 I2 काढणं गरजेचं आहे. तुम्हाला कसं कळालं सर, इथे मला कळालं त्यांचं म्हणणं असा प्रश्न आहे, हा पोटेन्शियल डिफरन्स करा, पण हिच्यातून जाणारा जो करंट आहे तो आहे I1 प्लस I2. अर्थ मला माहिती आहे ना बाबा, सॉरी I12 ओहम आहे, व्होल्ट लिहिलं मी तिथं चुकीनं, त्याच्याबद्दल हात जोडून माफी मागतो भाऊ आणि क्वेश्चनला सुरुवात करतो. ठीक आहे, V इज इक्वल टू IR. बाबा विद्यार्थीच आहेत माझ्यासाठी सगळं काही. चला, लूप काय वापरायचा, कोणताही लूप वापरा, तुम्हाला I1 करंट कुठून भेटेल तर ABCF मधून भेटेल, I2 कुठून भेटेल हे कळणं गरजेचं आहे बाबा. लक्षात आलं का. तर मी I1 करंट भेटण्यासाठी मी लूप वापरतो ABCFA, जिथून गेला तिथं वापस या. लक्षात घ्या, ABCFA आहे ना, समजता. कोणतंही लूप घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल ते लूप घेऊ शकतात. तुमच्या पुस्तकात दिलं वेगळं असेल तर त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल है ना ते करू शकता. ओके, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू शकता. किंवा तुमच्या पुस्तकात जसं दिलं लूप तसंही घ्यायचं असेल तर तीही माझी तयारी आहे. बघा, ABCD E है ना, A पुन्हा तिथं झालं बघा, ABCD EFA करायला पाहिजे होतं, FA करायला. चालेल, F करू आपण. कळालं का, मोठं लूप हे बाहेरचं. ठीक आहे, चला. लूप्सला तुम्हाला जर यूज करता येत नसेल तर कठीण आहे, हां मग मी काही मदत नाही करणार. A कडून B कडे जा. A कडून B कडे गेलो, पहिल्यांदा बॅटरी लागली, हायर टू लोअर पोटेन्शियल गेलो म्हणून -7 वापरलं. कळालं का, -7. नंतर इकडून इकडे गेला है ना, कारण की A कडून B कडे चालू. करंटची दिशा इकडे, माझी त्यांची अपोजिट आहे. करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स, करंट आहे I1, रेजिस्टन्स 1 ओहम हे लिहायची गरज नाही, 1 मल्टिप्लाय I1 I1च होतं. नंतर सर B कडून C कडे काही फायदा नाही, काही रेजिस्टन्स नाही ना EMF, कारण की इथं मी लॉ वापरला आहे, पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF इज इक्वल टू 0. याला म्हणतात क्रिचॉफ व्होल्टेज लॉ, क्रिचॉफचा सेकंड लॉ, लूप्स लॉ हे लॉ आहे. ठीक आहे. C कडून D कडे काहीच फायदा नाही सर. D कडून F कडे, हां सर करंटची दिशा बघा तिकडे, माझी जाण्याची दिशा इकडे आहे. करंट मल्टिप्लाय ॲड काय घेतलं, प्लस काय घेतलं, दिशा विरुद्ध आहे म्हणून प्लस. करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स, तर 12 करंट आहे आपल्याकडे I1 प्लस I2. F कडून A कडे आलो, काहीच फायदा नाही सर. बघा E होतं ना, हां E कडून F आलो, काहीच नाही इथे. इक्वल टू काय, जिथून गेला तिथं जर आला
तर 0 आहे. मी पहिल्यांदा असं लिहितो 12 I1 प्लस I2. चालेल ना, काय फरक नाही पडणार. प्लस I1 कळालं हे. हा मायनस आहे, हा इकडे गेल्यावर प्लस. या इक्वेशनना 1 म्हणायचं. मला वाटतं सगळ्यांना कळालं असेल. खूप आरामशीर सांगतोय. लूप्स लॉ माहिती नसेल तर हात जोडून विनंती भाऊ तुम्हाला, है ना, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे कराच, कोण्या हालतीत करा भाऊ, काहीच कारण न देता मला करा, हे करा. लूप्स लॉ मी शिकवला, खूप डिटेल शिकवला. चला पुन्हा लूप आहे आपल्याकडे. लूप मी आता हा घेतो FCDEF. समजतं मी वापरतो कसं बघा. F कडून C कडे या, F कडून C कडे चाललो, हायर कडून लोअर कडे चाललो, म्हणून -13. कळालं का भावा. नंतर इथे बघा काय झालं, करंट इकडे, माझा पाथ इकडे अपोजिट आहे म्हणून प्लस साईन कुठून आली कळालं का, त्याची आहे. करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स 2I2. कळालं. C कडून D कडे या, काही फायदा नाही आहे. D कडून E कडे या, बघा अपोजिट पाथ आहे, कारण इकडे माझी पाथ इकडे म्हणून प्लस लिहा सर. 12 करंट आहे इथे I1 प्लस I2. नंतर E कडून F, काहीच नाही ना, पोटेन्शियल आहे म्हणजे बॅटरी आहे ना, EMF रेजिस्टन्स आहे इक्वल टू 0. पहिल्यासारखंच 12 I1 प्लस I2 प्लस 2I2. हा मायनस आहे, इकडे गेला. इक्वेशन 2. सर मला असं का वाटतं बरं, आपण जर सबट्रॅक्शन केलं तर चालेल का, करायचं का, सेकंड बाय फर्स्ट असं काहीतरी सबट्रॅक्शन करायचं आणि करंट काढू, आपण काहीतरी करंट काढून घेऊ, काय हरकत नाही. ठीक आहे. चला आपण काय म्हणू आता, सेकंड मायनस फर्स्ट. चालेल. चला आता सेकंड इक्वेशन आहे सर माझ्याकडे 12. तुम्हाला सॉल्व करायचं तर सॉल्व पण करून घेऊ शकता बरं. ठीक आहे, बरं करू बघू आपण. I1 प्लस I2 प्लस 2I2 30. आणि पहिलं इक्वेशन आहे 12 I1 प्लस I2 प्लस I1 इक्वल टू 7. या दोघांचं आपल्याला करायचं सबट्रॅक्शन. बघू करू. चला मायनस इथं द्यायचं, इथं मायनस आणि इथे मायनस. सबट्रॅक्शन येत असावं, हे चालल्या जाईल प्लस मायनसवाला टर्म. इथे येईल सर 2I2 मायनस I1. 13तून हे गेले 7 गेले तर 5 राहतात. काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातोय. ठीक आहे. जर मला I1ची व्हॅल्यू ठेवता आली तर बरं राहील, किंवा I2ची व्हॅल्यू किंवा I1ची व्हॅल्यू आपल्याला ठेवता येते का बघू. I1ची व्हॅल्यू ठेवू का. मी जर I1 इकडे जर आणलं तर मित्रांनो, I1ला जर इकडं आणलं, I1 लक्षात घ्या, तर हा इकडे येईल 2I2 मायनस 5. लक्षात येतं. ह्या I1 हा 2I2 इकडे आलं तर मायनस येत असतो. बरं, हा फार महत्त्वाचा विषय आहे बरं. आता याला कुठेतरी पुट करू, कुठं जिथं वाटेल तिथे करू. तुम्हाला जिथे वाटेल तिथं करू शकता. कुठं करायचं हे तुम्ही डिसिजन घ्या. आता I1ची व्हॅल्यू आपण जर पुट केली तर, इक्वेशन 1मध्ये केली तरी चालेल, 2मध्ये केली तरी चालेल, मला I2 भेटेल. इथं जर केली तर, याला सॉल्व करून घेतो थोडासा आणि इथंच इक्वेशनमध्ये पुट करू. कुठेही गेली चालेल. इथं करायची काय बघा, 12I1 प्लस 12I2 है ना, प्लस I1. जास्त पाहिजे का, इथे करू का, मग इथे करून घेऊ, कारण इथं मोठी व्हॅल्यू होऊन जाईल. एकदाच व्हॅल्यू ठेवायचं काम आहे. हां बघा, 12I1 12I2 प्लस 2I2 इज इक्वल टू 13. हे काय झालं, 12I1ची व्हॅल्यू आपल्याकडे बघा 12I2 मायनस 5. हे किती होईल, 14 होईल ना. 14I2 इज इक्वल टू 13. समजतं का ना. बघा 12 अधिक 2 14 आणि हे I1ची व्हॅल्यू पुटअप केली. बरं, आता 12 2 24 I2 चालेल, मायनस 12 5 60. हे झाले 14I2 आणि हे झाले 13. ठीक आहे. जाऊ समोर. याला थोडंसं कट करतो आता. ठीक आहे.
चालेल. आता काय होईल, 14 हे जर तिकडे गेले 14 आणि 24 बघा हे 38 होतात ना. 38I2 हा 60 जर इकडे गेला तर 73 होईल का, 73. हे लक्षात येतं का मित्रांनो. बघा 4 आणि 4 8 आणि 3 38 झाले I2. हा 60 इकडे गेला तर मायनसचा प्लस होत असतो, राईट आहे. तर I2 इज इक्वल टू 73. काहीतरी चुकतं का बघा, माझ्या मताने पुस्तकात थोडंसं 85 बाकीला 38 येऊन राहिले. 38चं बरोबर आले आपले. इथं तर काही चुकलं तर नाही आहे, नीट लक्षात घ्या. हे 12I1 प्लस 12I2 प्लस 2I2 इज इक्वल टू 13 हे बरोबर इक्वेशनचं आहे. ओके, तर हे 12 आणि I1ची व्हॅल्यू 2I2 मायनस 5 बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. हे 12 14 हे तर झालं. काहीतरी चुकतंय, कुठं चुकतंय तर नीट लक्ष देऊन जर पाहिलं तर लक्षात येऊ शकेल असं मला वाटतं. खूप कॉम्प्लिकेटेड वाटते का इथे. पहिल्या इक्वेशनमध्ये जर पुटअप जर केलं असतं तर तिथं बघा करून इथे कुठेतरी जास्त कॅल्क्युलेशनमुळे बिन प्रॉब्लेम येतोय है ना. I1 पर्यंत करेक्ट आलेलं आहे आपलं, 2I2 है ना. अच्छा, मला असं वाटतं इक्वेशन तर बरोबर आहे, इक्वेशन बरोबर आहे. इक्वेशनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. इथे आपलं चुकलं, 6 येत होतं म्हणून चुकत होतं बघा. हे 6 येतं, 6 येतं बघा. इथे चूक झाली आपली. यस, 13तून 7 गेले, 6 राहिले. हे 6 मुळे चुकलं होतं, राईट आहे. आता करेक्ट येणार, 100% करेक्ट येणार. बस एवढं आपल्याकडनं एक चुकी झाली होती. आहे स्वतः खूप छोप होतं पण चुकी झाली, काय हरकत नाही. पुट इक्वेशन 2 म्हणून याला पुट इक्वेशन 2 आता येऊन जाईल. चला याला सॉल्व करतोय. 12I1 प्लस 12I2 प्लस 2I2 आणि हे 13 झाले. तर 12I1ची व्हॅल्यू आहे 2I2 मायनस 6 प्लस 14I2 आणि ही 13 आहे. ठीक आहे. चला काय करावं लागेल, 24I2 12 72 बराबर आले, आता आले. आणि हे 14I2 आणि हे 13. चला आता होऊन गेलं बराबर. हे झाले आता 38 करेक्ट आहे. 38I2 करेक्ट आहे ना. हे 72 जर इकडे गेले तर किती होतील, 85 करेक्ट आहे, 85. तर I2 इज इक्वल टू 85 डिवाइड बाय 38 अँपियर हा करंट भेटला आपल्याला I2. आता I2 हा करंट आपण काय करू, या इक्वेशनमध्ये याला नाव द्यायचं का, नाव देऊ याला 3 नंबरच्या पुट कर. चला पुट इक्वेशन 3 आता येऊन जाईल. पुट इक्वेशन 3 3 मध्ये इक्वेशनमध्ये पुट करा. I1 हे 285 डिवाइड बाय 38 मायनस 6. आता करा बाबा तुम्हाला जसं करायचं तसं, ठीक आहे ना. हे 85 हे 1 जा 9 जा मायनस 6 आणि या दोघांची ॲड करून तुम्हाला करायचं आहे आता V इज इक्वल टू I इंटू R. ठीक आहे. तुम्ही यांचा लॉग टेबलद्वारे बिन करू शकता. ठीक आहे. IR असा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला करायचं, म्हणजे या दोघांचा करंट I1 प्लस I2 काढायचं आहे. हे जे I आहे हे कोण आहे, I1. इथं डिव्हिजन करू पण शकता तुम्ही है ना. 2 पॉईंट समथिंग आन्सर येईल याचं काहीतरी, राईट आहे. याचं 2 पॉईंट समथिंग आन्सर येईल माझा अंदाज आहे. 2 पॉईंटच आन्सर असेल कदाचित. बघा तिथं तुम्हाला I2 भेटलं 2.237. नंतर
आय इंटू आर असं करायचं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. थोडंसं लेंथी आहे, बाकी काही नाही, लेंथी आहे, दुसरा काहीही प्रॉब्लेम नाही आहे, लेंथी आहे. काढायचं तर आत्ता बिन मी काढून देऊ शकतो. काही जणाला वाटेल की सरनं असं का सोडलं, तर 80 बघा I1 होता का I2 होता, एक मिनिट चेक करू आपण. I2 करंट जो होता तो होता 85/38. चला करा, लॉक करा, किंवा तुम्हाला जर 38चा येत असेल तर 2 पॉईंट समथिंग आन्सर यायला पाहिजे होतं, 2.2 है ना, 37 अँपियर. ठीक आहे, आणि आपलं काय होतं I1 जे ठरलेलं आहे ते 2, मला वाटते 85 / 38 -6 होतं का, चेक करा एकदा, -6 आहे. चला याचं विन करा. तर I1 हे 2 पॉईंट बघा, यांचं उत्तर आलेलं आहे 2.237 -6 करा. I1 इज इक्वल टू 14 हातचाला 1 6 7 है ना, हे 4 हे 4 -6. याचं उत्तर मायनस भेटतं. याचा अर्थ काय माहिती आहे का, मायनस का बरं, 4मधून 6 कसे जाणार आहेत भाऊ, म्हणजे मायनस उत्तर भेटलं नाही मला, आणि ते मायनस उत्तर जे काय भेटलेलं आहे त्याचा मायनस करा, -1.526 अँपियर असं काहीतरी भेटलं. आता मायनस अंतर मायनस म्हणजे काय है ना, 1.526 आहे ना. मायनसचा का अर्थ आहे की या ठिकाणी ही जी पाथ घेतली का आपण, ही नाही, ही आहे अशी. बाबा इथं आपण सी कडून एफ कडे करंट घेतोय, नाही सॉरी पुढील क्वेश्चन, हां, हे जे करंट आहे तर ही पाथ अपोजिट घेतली असं त्याचा अर्थ होतो. आणि वाटतं पण ना तुम्हाला, बघा ना इथून करंट येईल असा, हा करंट असा जाईल का, नाही, कारण की हायर पोटेन्शियल बॅटरीतून असा करंट यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे I1 I2 भेटलं. जर तुम्ही याची जर ॲड केली, I इज इक्वल टू I1 + I2, तर I इज इक्वल टू -1 + 2.2. ठीक आहे, आणि इथे 2.2, ठीक आहे, आणि -1.526, इथे 1, इथे पण 1, 12तून 5 गेले 7, 1 म्हणून गेला 0.7 असं काहीतरी उत्तर राहायला पाहिजे होतं. येत असेल कदाचित, तुमचं येत असेल, माझं पण आलं है ना. लिहू का इथे बघा, 0.711 अँपियर. आपल्याला पोटेन्शियल काढायचा I इंटू आर. आर किती आहे बरं, 12 ओहम रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये. तर V हा आहे झाला 0.711 12. चला 12ने मल्टिप्लिकेशन करा, 12 1 12, हातचाला 1 12 1 12 13, हातचाला 1 12 7 84 आणि 85 बरोबर आहे. व्होल्ट एवढं 8.5 असं उत्तर यायला पाहिजे होतं तुमचं, 8.532 राईट आलं. हे बघा थोडासा लेंथी क्वेश्चन झाला, ठीक आहे, मी तर करणार होतो पण करून दिलं, चला काय हरकत नाही. तर असे लेंथी क्वेश्चन्स मॅक्झिमम फारच कमी येण्याची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, आता सॉल्ड न्यूमेरिकल झाले, अनसॉल्ड पाहिजे असेल तर निश्चित कॉमेंट करा, मी नक्कीच ती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. बाय बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.